नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत स्पॉट राऊंड बद्दल। एक्झॅक्टली स्पॉट राऊंड असतो काय, स्पॉट राऊंडची प्रवेश प्रक्रिया कशी चालते, सोबतच या स्पॉट राऊंडची रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत आणि यामध्ये फायदा काय होतो आणि आपला झाला तर लॉस काय होतो, असं एकंदरीत सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार, जेणेकरून विद्यार्थी पालकांना या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येत असतो। स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की स्पॉट राऊंड प्रोसेस कशी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ही सर्वात महत्त्वाची स्टेप का म्हणतो, कारण या स्टेपच्या नंतर किंवा 13 तारखेच्या नंतर या 2024 चा जो ही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहे हे पूर्ण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे। पण आपण इंजिनिअरिंगचं ऍडमिशन महाराष्ट्रात घेऊ शकत नाहीये, तुम्ही किती जरी एक्स्ट्रा पैसे दिले तरी आपल्याला घेता येत नाही। त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा स्टेप म्हणू शकतो, महत्त्वाचा टप्पा आपल्यासाठी असणार आहे। यामध्येच आपल्याला याचे इम्पॉर्टंट रूल्स आणि महत्त्वाची गोष्ट आहे मॅनेजमेंट कोटा, कारण राऊंड 3 नंतर या ठिकाणी पाहिलं असता आपल्याला कॉलेज वॅकन्सी अंतर्गत ऍडमिशन घेता येतं आणि मॅनेजमेंट कोट्यातनं आपल्याला ऍडमिशन घेता येत असतं। आता ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचं आहे, 100% अश्युरन्स पाहिजे त्या ऍडमिशनचं, तर विद्यार्थी स्क्रीनवरती जे नंबर दिलेत त्यावरती कॉल करून आपण आपलं ऍडमिशन आमच्यातर्फे करून घेऊ शकता। त्यात नो डाऊट ते त्याच्यामध्ये तुम्हाला सीयूपी कॉलेज किंवा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे कॉलेजेस सोडून बाकी अदर दॅन कॉलेजेससाठी आपले जर ऍडमिशन इच्छुक असाल तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता। तर पहिला पॉइंट आहे आपल्या या व्हिडिओमध्ये की स्पॉट राऊंड म्हणजे काय, कारण स्पॉट राऊंडला तर जायचंय, मग स्पॉट राऊंड म्हणजे काय लक्षात घ्या। स्पॉट राऊंड म्हणजे ज्या वेळेस 3 राऊंड संपतात, सीईटी सेलचे 3 राऊंड संपतात, 3 राऊंड संपून सुद्धा जर एखाद्या कॉलेजमध्ये जर रिक्त जागा राहत असतील तर या रिक्त जागा भरण्यासाठी स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो। स्पॉट राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना त्या रिक्त जागेवरतीच ऍडमिशन मिळतं मेरिट नंबरानुसार। काही ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट शिल्लक आहेत त्या सीटसाठी ते पूर्ण संस्था त्याचं डिसिजन घेतं, ते मेरिट अनुसार सीट द्यायची आहे मॅनेजमेंट कोट्यातली या ठिकाणी बजेट अनुसार द्यायचे, ते सर्व हक्क त्या संस्थेचा असू शकतो। यामध्ये कोणीच काही ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही, कारण स्पॉट राऊंडचे जे काही रिक्त जागा आहेत 85%च्या त्या सीईटी सेलच्या नियमानुसार होतात, पण जे मॅनेजमेंट कोट्याच्या जागा आहेत याचा सर्वस्व अधिकार हा फक्त आणि फक्त त्या कॉलेजच्या अथॉरिटीचाच असतो। त्यामुळं लक्षात घ्यायचंय स्पॉट राऊंड मध्ये कोणते कॉलेज सहभागी होतात। आता तुम्हाला स्पॉट राऊंड काय असतो हे बद्दल तुम्हाला माहिती दिली। आता स्पॉट राऊंड मध्ये सहभाग कोणकोणते कॉलेज घेतात, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या कॉलेजच्या रिक्त जागा आहेत तेच कॉलेज स्पॉट राऊंड मध्ये सहभाग घेतात। इन केस एखाद्या कॉलेजकडे जागा शिल्लक नाही तर कदाचित त्याचं सीट मॅट्रिक्स आपल्या सीईटी सेल वरती दिसून येतं, जर 0 जागा असेल तर त्या कॉलेजला काही बंधनकारकच नाही की आम्ही स्पॉट राऊंड घ्यायलाच हवा म्हणून, कारण जर जागा नसतील, कॅन्सलेशन नसेल तर या ठिकाणी स्पॉट राऊंड घेणं काही त्या कॉलेजसाठी बंधनकारकच नसणार आहे। स्पॉट राऊंड साठी कोण जाऊ शकते, स्पॉट राऊंड ऑनलाईन असेल की ऑफलाईन, हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे। कारण पाहिलं असता आपला राऊंड 3 जेव्हापासून संपल्यानंतर 8 तारखेपासून 9 तारखेपासून जे काही आपले कॉलेजेस आहेत, महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसच्या वेबसाईट वरती न्यूज आर्टिकल वरती स्पॉट राऊंड बद्दल इन्स्ट्रक्शन देण्यात येत आहे। तर या ठिकाणी बहुतांश कॉलेज, महाराष्ट्रातले बहुतांश कॉलेज असे आहेत की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने स्पॉट राऊंडचे फॉर्म फिलिंग करून घेतात आणि बहुतांश असे कॉलेजेस आहेत ते त्यांच्या कॉलेजमध्येच त्याची फॉर्म भरून घेतात, म्हणजे त्याला ऑफलाईन फॉर्म असं म्हणू शकतो आपण। ऑनलाईन फॉर्म विद्यार्थी कुठूनही भरू शकतो, पण ज्या दिवशी आपला स्पॉट राऊंडला आपल्याला जायचं आहे त्या कॉलेजमध्ये त्या दिवशी आपल्याला फिजिकली त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं, बरोबर आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी ऑफलाईन फॉर्म भरणार आहेत अशा सुद्धा विद्यार्थ्यांना ज्या दिवशी त्या कॉलेजने डेट दिली त्या दिवशी आपल्याला फिजिकली त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईनची या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलंय। आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडेल की या स्पॉट राऊंड साठी, लक्षात घ्या स्पॉट राऊंड साठी इलिजिबिलिटी काय असते किंवा कोणते कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल राहू शकतात। खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप महत्वाचा या ठिकाणी टप्पा आहे की कोणते कॅन्डिडेट्स या ठिकाणी इलिजिबल राहू शकतात। तर या स्पॉट राऊंड साठी इन केस एखाद्या विद्यार्थ्याचा ऑप्शन ऑटो फ्रीज झाला असेल अथवा एखादा विद्यार्थी या ठिकाणी प्रोसेसमध्ये 3 राऊंड मध्ये कुठंच लागला नाहीये किंवा एखादा विद्यार्थी एखाद्या कॉलेजला लागलाय पण ते कॉलेज विद्यार्थ्याला त्याच्या मनासारखं नाहीये,
तर अशा सर्व विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येतं. मग ते भले विद्यार्थ्यांनी फ्रीज करू द्या या नॉट फ्रीज करून तिन्ही राऊंड पर्यंत थांबू द्या, कंडिशन काही जरी असेल नो प्रॉब्लेम. कंडिशन एकच आहे, त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं, सोबतच त्या विद्यार्थ्याचं FC व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे. या दोन कंडिशन मध्ये जर विद्यार्थी बसत असेल तर तो विद्यार्थी मेक शुअर आपल्या स्पॉट राऊंड साठी या ठिकाणी पात्र राहत असतो. ठीक आहे. नेक्स्ट, जो काही स्पॉट राऊंड असतो, या स्पॉट राऊंडला विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला मेरिट अनुसार डिसिजन घ्यायचा आहे. आणि जोही सीट मॅट्रिक्स येतो, सीट मॅट्रिक्स तुम्हाला अशा प्रकारचा येत असतो, जोही सीट मॅट्रिक्स येतो या सीट मॅट्रिक्स अनुसार सुद्धा डिसिजन घ्यावं लागतं. पाहिलं असता दरवर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये स्पॉट राऊंड साठी खूप कमी कालावधी या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची धावपळ खूप होऊ शकते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी, मला असं वाटतंय, आपण ज्या शहरात आहेत, खास करून स्पॉट राऊंडचं इम्पॉर्टन्स जे आहे ते मुंबई शहर आणि पुणे शहर या कॉलेजेससाठी सगळ्यात जास्त लेवलला चलत असतं. बाकी नंतर सांगलीचं फक्त वालचंद कॉलेज, अदर दॅन ठिकाणी हे कॉम्पिटिशन जस्ट ऍव्हरेज असतं किंवा सोसो कॉम्पिटिशन आपण कन्सिडर करू शकतो. तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सध्याच्या स्थितीला जे कॉलेज मिळालं आहे या कॉलेजपेक्षा वरच्या कॉलेजसाठी आपल्याला स्पॉट राऊंड साठी पार्टिसिपेट व्हायचं आहे. हे खूप महत्वाची स्टेप आहे, कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात की बऱ्याच कॉलेजेसचे फॉर्म भरून ठेवतात, पण बऱ्याच कॉलेजेसचे फॉर्म भरणं हा इम्पॉर्टंट पार्ट नाहीये. आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय, ज्या ठिकाणची फीज भरू शकतो, आपण त्याच कॉलेजचा स्पॉट राऊंड मध्ये विचार करणं खूप जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला जे कॉलेजमध्ये जायचंय त्या कॉलेजसाठीच आपण या ठिकाणी फॉर्म भरणं किंवा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी स्पॉट राऊंड मध्ये होणारे फायदे, आणि या ठिकाणी स्पॉट राऊंड मध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत ते पण आपण या ठिकाणी क्लिअर करू. आता स्पॉट राऊंड मध्ये होणारा फायदा म्हणजे काय, लक्षात घ्यायचं आहे, दरवर्षी स्पॉट राऊंडचं सिनेरिओ किंवा स्पॉट राऊंड मध्ये होणारे बदल किंवा एखादी कंडिशन अशी असते, कधी कधी स्पॉट राऊंड त्या कॉलेजचा हाय पण जातो, कधी कधी कंडिशन असं येते की अनफॉर्च्युनेटली तो राऊंड खूप लो पण येतो. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला 3 राऊंड पर्यंत एखाद्या कॉलेजचा मेरिट सडनली 95, 96, 95, 96 दिसतो, पण अचानक त्याच कॉलेजचा मेरिट 88 पर्यंत येतो, 90 पर्यंत सुद्धा येतो. त्याचं रिझन्स काय असतं, कारण सगळ्या मुलांचा ओढा लागलेला असतो VIT, PICT, PCCB, DY कडे, पण मध्ये अशी काही टॉप रँकचे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजकडे विद्यार्थ्याचं लक्षच नसतं. या ठिकाणी बऱ्याच लोअर मार्क्सला सुद्धा खूप चांगले कॉलेजेस मिळून जातात. हे दरवर्षी आम्ही पाहतो. त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्याला खूपच कमी मार्क्स आहेत, लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला खूपच कमी मार्क्स आहेत पण इच्छा आहे आपल्याला मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचं, लक्षात घ्या, इच्छा आपली मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन आहे, तर या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी खूप कमी बजेटमध्ये ऍडमिशन मिळतं. यामध्ये कमी मार्क्सला पण ऍडमिशन मिळतं आणि खूप लो बजेटमध्ये पण ऍडमिशन मिळतं. मी सध्या पार्ट आहे स्पॉट राऊंडचा, हा जो मेरिट आहे तो मेरिटला लो बजेट मिळणार, पण जर विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातनं सुद्धा ट्राय करत असेल तर त्या विद्यार्थ्याला ऍज कम्पेअर टू जे आपण पहिल्या राऊंडच्या अगोदर जो आपल्याला कॉलेजवरती काही रेट्स ऐकण्यात आले असतील तर त्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये बराच आपल्याला डिफरन्स सुद्धा येऊ शकतो. महत्वाची अजून एक गोष्ट आहे, बरेच असे विद्यार्थी आम्ही पाहतो, इव्हन आपल्याकडे सुद्धा काही पेड काउन्सिलिंगला विद्यार्थी आहेत, अशा सुद्धा विद्यार्थ्याचे आम्ही पाहिलं की विद्यार्थी सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला विदाउट एनी ऑप्शन सेव्ह या विदाउट एनी कॉलेज रिपोर्टिंग, म्हणजे कॉलेजला रिपोर्ट न करता या ठिकाणी स्पॉट राऊंड साठी वेट करत आहेत. बरेच विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यासाठी वेट करत आहेत. मी अशा विद्यार्थ्याला सांगू इच्छितो, इन केस आपलं ऍडमिशन नाही झालं तर आपण काय करणार, एखाद्या व्यक्तीकडनं किंवा एखाद्या एजंटकडनं आपलं ऍडमिशन नाही झालं तर मग काय करणार, म्हणजे आपलं 1 वर्ष सर्रास वाया जाणार आहे. तर अशा चुका हे विद्यार्थी दरवर्षी करतात आणि याचाच फायदा बरेच लोक चांगल्या प्रकारे घेतात. की कसं, विद्यार्थ्याच्या हातात काही नसतं, विद्यार्थ्याला भीती असते माझं वर्ष वाया जाईल, मी काय करू, एखादी 1 लाख रुपये जरी वाढले तर त्याच ठिकाणी पॅरेंट द्यायला तयार होतो. इन केस असंही होतं की इच्छा नसताना एखाद्या ठिकाणी उभं कॉलेजला ऍडमिशन मिळत आहे म्हणून एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन सुद्धा शेवटच्या टप्प्यात घ्यायची तयारी ठेवत असतो. तर आपल्या इथल्या मी मॅक्झिमम किंवा इव्हन आपण जे सुद्धा मॅनेजमेंटचे ऍडमिशन घेतले त्या सुद्धा विद्यार्थ्याला एक परिचय असेल की प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन कुठं ना कुठं सिक्युअर आहे, त्या विद्यार्थ्याचं वर्ष मुळीच वाया जाणार नाहीये, हे एकदम क्लिअर आहे. पण जे विद्यार्थी या ठिकाणी अशा प्रकारे काही रिपोर्ट न करता थांबतात अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत आम्ही दरवर्षी पाहतो
कॉलेजच्या गेटवर रडत बसतात किंवा पॅरेंट्स सुद्धा या ठिकाणी रडत बसतात. रिझन काय? आपल्या हातात काहीच नसतं आणि कॉलेजमध्ये सीट पण नसते. या ठिकाणी विद्यार्थी खूप मोठ्या अडचणीत सापडतो. तर अशा आपल्या चुका कधीच आपल्या हातातनं होऊ नये याच्यासाठी आपण जे कॉलेज आहे ते रिपोर्ट करणं खूप मस्ट आहे आणि रिपोर्ट करूनच आपल्या या ठिकाणी रिस्क घेणं, कारण या ठिकाणी लागलं खूप चांगली गोष्ट आहे, नाही लागलं तर 1 वर्ष आपलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर मार्क्सनुसार चांगले कॉलेज मिळू शकते आणि टॉप ब्रांच सुद्धा मिळू शकतात. लक्षात घ्या, टॉप ब्रांच म्हणजे काय? सध्याच्या स्थितीला विद्यार्थ्यांनी ऍडजस्टमेंट म्हणून इलेक्ट्रॉनिक्स घेतले, पण इच्छा एआयडीएस, आयटी, सीएस साठी. तर सध्या जे घेतलं असेल तर त्याच कॉलेजमध्ये सुद्धा आपण अपग्रेडेशन करून घेऊ शकतात, अथवा आपल्याला ज्या ठिकाणी कन्व्हिनियन्स आहे त्या सुद्धा कॉलेजमध्ये आपण ब्रांचचं अपग्रेडेशन करून घेऊ शकतात. स्पॉट राऊंड मध्ये होणारे नुकसान काय? आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की स्पॉट राऊंड मध्ये होतं नुकसान काय? तर एखादा विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात नाही आणि कॅटेगरी प्रवर्गात नाही तो विद्यार्थी स्पॉट राऊंड साठी जात असेल तर या कंडिशन मध्ये त्या विद्यार्थ्याला जे काही स्कॉलरशिप मिळत असते हे स्कॉलरशिप बेनिफिट आपल्याला पुढील 4 वर्ष मिळत नाहीये. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल फॅसिलिटीचं पण बेनिफिट मिळत असतं, हे बेनिफिट सुद्धा आपल्याला 4 वर्ष आपल्याला मिळत नाही. म्हणजे एकंदरीत आपल्याला फर्स्ट इयर पासून 4th इयर पर्यंत जी काही कॉलेजच्या फीस आहे या कॉलेजच्या फीस आपल्याला पूर्णतः कॉलेजच्या दरवर्षी पूर्ण भराव्या लागतात. लक्षात घ्या, स्पॉट राऊंड थ्रू मेरिट नंबरने जर नंबर लागला आपल्याला तर फक्त आणि फक्त कॉलेजची फीस भरावी लागते. पण आपण याच ठिकाणी संस्था स्तरावर किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं जात असेल तर या ठिकाणी आपल्याला कॉलेजची फीस 4 वर्ष द्यायचीच आहे, पण फर्स्ट इयरला जे काही आपलं डोनेशन ठरू शकतं कॉलेज सोबत तर ते डोनेशन सुद्धा आपल्याला पेड करावं लागत असतं. विद्यार्थ्याला या ठिकाणी कन्फ्युजन नंतर होता कामा नये. नंतर स्पॉट राऊंडचे रूल्स लक्षात घ्या. स्पॉट राऊंडचे काय रूल्स आहेत की विद्यार्थ्यांना जसे की आपल्या जे काही पेड काउन्सिलिंगसाठी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणण्यापेक्षा त्यांच्या पूर्ण ग्रुपवर आतापर्यंत जेवढ्याही कॉलेजचे स्पॉट राऊंड चालू आहेत किंवा ज्याही कॉलेजच्या स्पॉट राऊंड बद्दल इंटिमेशन आहेत हे सर्व अपडेट्स आपल्या ग्रुपवरती आपण उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी ज्या कॉलेजसाठी किंवा ज्या संस्थेसाठी इच्छुक आहेत त्या संस्थेसाठी आपण एकतर कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला कंटिन्यू टच मध्ये राहावं लागणार आहे की कॉलेजच्या वेबसाईट अनुसार आपल्याला कधी या ठिकाणी स्पॉट राऊंड चालू होते याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्पॉट राऊंड मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तो राऊंड ऑनलाईन माध्यमातून होणार आहे की ऑफलाईन माध्यमातून होणार आहे. ऑनलाईन असेल तर त्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा, ऑफलाईन असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरायचा. या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. स्पॉट राऊंड साठी मेरिट नंबर अनुसार सीट मिळेल. लक्षात घ्या, जे काही सीयूपी, व्हीजीटी, पीआयसीटी, व्हीआयटी, एसपीआयटी हे कॉलेजेस आहेत या ठिकाणी आपल्याला स्पॉट राऊंडला मेरिट अनुसार सीट मिळतील. पण संस्था स्तरावरती जे काही प्रायव्हेट कॉलेज गव्हर्नमेंटला मेरिट अनुसार मिळतील, पण जे काही प्रायव्हेट आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस आहेत या मॅनेजमेंटच्या सुद्धा सीट तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. कॉलेजने मेरिट नंबर अनुसार जो वेळ दिला आहे त्यानुसार कॉलेजमध्ये उपस्थित राहावे लागेल. लक्षात घ्या, जसं तुम्हाला मी एक कंडिशन आता सांगितली 10 ते 13 या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आपले स्पॉट राऊंड होणार आहेत. तर या स्पॉट राऊंड मध्ये जो कॅन्डिडेट त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यालाच हे सीट दिली जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन माध्यमातून कुठली प्रोसेस ट्राय करता येणार नाहीये. जो प्रेझेंट आहे त्याच्या मेरिट पर्यंत सीट आली तर त्याला ते सीट मिळून जाणार आहे. मेरिट नंबर अनुसार ज्यावेळेस आपल्याला बोलवतो त्यावेळेस आपल्याला सीट मिळून जाणार आहे. जर इन केस असं झालं की एखाद्या विद्यार्थ्याचा मेरिट खूप चांगला आहे पण त्या ठिकाणी प्रेझेंट नव्हता आणि तो नंतर काही वेळाने त्या ठिकाणी प्रेझेंट झाला तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काहीच क्लेम करता येणार नाहीत, कारण ते सीट त्या विद्यार्थ्याची निघून गेलेली असणार आहे. ठीक आहे. आणि यानंतर जे काही तुमचं ऍडमिशन असेल याही ठिकाणी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन पाहायला मिळालं की ऑलरेडी तर आम्ही 3rd राऊंडला ऍडमिशन घेतले, मग स्पॉट राऊंडला ऍडमिशन भेटल्यानंतर तिथं कुठले ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे, त्या ठिकाणी कुठले आम्ही या ठिकाणी प्रोसेससाठी डीडी द्यायचे, हे सुद्धा कन्फ्युजन आहे. तर लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना आहे, जे आपण लास्ट अटेंडेड कॉलेज आहे किंवा लास्ट रिपोर्टेड कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जरी आपण डॉक्युमेंट जमा केले असतील तरी ते आपण डॉक्युमेंट्स 13 तारखेच्या कधीही काढून घेऊ शकतो ऍज पर सीईटीच्या रूल्स रेग्युलेशन अनुसार. यासाठी कुठलंच कॉलेज तुमचे डॉक्युमेंट्स अडवून घेऊ शकत नाही. बऱ्याच कॉलेजेसमध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेस विद्यार्थी 3rd राऊंडला रिपोर्ट करतो, स्पॉट राऊंड मध्ये अपग्रेडेशन होतं तर त्यावेळेस कॉलेजवाले डॉक्युमेंट्स देत नाहीत, टाळाटाळ करतात, पूर्ण फीस भरा असे काही रूल्स सांगत असतात. पण लक्षात घ्या, असे काही रूल्स नाहीयेत, कारण कॉलेजची ते सीट खाली होणार असते. या अनुषंगाने कॉलेज ते तुम्हाला तशा प्रकारे परेशान करते. पण कॉलेजची सीट खाली होईल, रिक्त राहील याचा आणि विद्यार्थ्याचा काही संबंध नाही. कॉलेजला पूर्ण परमिशन आहे की त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देऊ शकता.
ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी आज डिस्कस करताना ऐकलं, पण असं कुठलेच काही रूल्स रेग्युलेशन्स नाहीयेत. तर स्पॉट राऊंडला आपण जे कॉलेज आपण घेतलंय थर्ड राऊंडला त्या कॉलेजची ऍडमिशन रिसिप्ट किंवा कन्फर्मेशन लेटर आणि सोबत आपल्याकडे झेरॉक्स सेट आणि त्या कॉलेजच्या नावाचा डीडी, एवढ्या गोष्टी जरी आपण जाऊन घेतल्या तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही लागणार नाही. आता स्पॉट राऊंड मध्ये ऑल गव्हर्नमेंट कॉलेजेस, याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन माध्यमातूनच ऍप्लिकेशन करायचं. ऑल गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि गव्हर्नमेंट याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन असतील, याच्यासाठी ऑफलाईन ऍप्लिकेशन नसतात. नेक्स्ट आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज, याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं असता ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून आपल्याला ऍप्लिकेशन उपलब्ध राहतील. आणि शिवाय प्रायव्हेट कॉलेज याच्या सुद्धा आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या ठिकाणी ऍप्लिकेशन उपलब्ध राहतील. आता मेनली पुणे आणि मुंबईसाठी जे काही चांगले कॉलेजेस आहेत किंवा अदर दॅन महाराष्ट्रातले काही चांगले कॉलेजेस, याच्यासाठी आपण सीयूपी आहे, व्हीजेटी आहे, आयसीटी आहे, वालचंद आहे, एसपीआयटी आहे, पीआयसीटी आहे, व्हीआयटी आहे, पीसीसीओई आहे, डीजे सांगवी आहे, थाडोमोल आहे, बीआयटी मुंबई आहे, केजे मुंबई आहे, पीबीजी आहे, आयस्कोर आयटी आहे, एमआयटी आहे, त्यानंतर एएसएसएम आहे. असे एकंदरीत एक महाराष्ट्रातले चांगले कॉलेजेस आहेत. अशी संख्या खूप जास्त आहे. याच्यामध्ये एजीजीएस नांदेड आहे, औरंगाबाद आहे, गव्हर्नमेंट कॉलेज कराड आहे, रामदेव बाबा कॉलेज आहे, असे बरेच कॉलेजेस आहेत. विद्यार्थी ज्या रिजन मध्ये आहे त्या रिजन मधल्या सुद्धा कॉलेजला अप्रोच करू शकतो. किंवा विद्यार्थ्याला पुण्यातच पाहिजे तर विद्यार्थ्याला फिजिकली प्रेझेंट राहावं लागतं. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकतो